शहरासह जिल्ह्यात गणपती स्थापना झाली असून गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे। विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। काही ठिकाणी सिद्धिविनायक गणपती विराजमान झाले आहे, तर काही ठिकाणी दगडूशेठ हलवाई व इतर गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा करण्यात येत असून काल रात्री उशिरापर्यंत गणपती उत्सव सुरू होता। शहरात राजकमल चौक इथून संपूर्ण गणपती ताशाच्या दिंडी ढोल वाजवत आपल्या ठिकाणापर्यंत मिरवणूक काढतात। यामुळे शहरात एकच जल्लोष पाहायला मिळाला। पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता। कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष होते। जिल्ह्यातील युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपती स्थापना केला। त्यांनी गणपतीला प्रार्थना केली की सोयाबीन पीक, कपाशी पिकाला चांगला भाव मिळू दे आणि पीक पाणी चांगलं होऊ दे। सर्व जेवढे गणेश भक्त आहे त्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि आपला जे क्षेत्र आहे ते क्षेत्राला चांगला पाणी भेटला पाहिजे। सर्व शेतकऱ्यांचा भला झाला पाहिजे आणि आम्ही गणपतीकडून हे मागत आहे की जे आमची कपाशी आणि जे आमचं सोयाबीन आहे त्याचा चांगला भाव आम्हाला भेटला पाहिजे। आम्ही हे गणपतीला दुआ करत आहे आणि आम्ही ही प्रार्थना मागत आहे गणपतीला। गेल्या महिन्याभरापासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण सोयाबीन, कपाशी हे पीक पाण्यात आहे। त्यामुळे सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी अशी प्रार्थना गणरायाला त्यांनी केली। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।